कधी लक्षात आलंय, आपण एखाद्यासाठी आपला वेळ देतो, खूप मदत करतो, त्यांना समजून घेतो. आपण सगळ्यांसमोर हसत असतो, पण आतून थोडेसे शांत, थोडेसे थकलेले. शेवटी आपल्यालाच असं का वाटतं की आपला फायदा घेतला गेला? हो, ही खूपच खोलवर जाणवणारी अस्वस्थता आहे. म्हणजे आपण सगळं करतो, स्वतःच्या गरजा अगदी बाजूला ठेवतो आणि तरीही शेवटी आपल्याच पदरी निराशा येते. कारण जेव्हा आपण स्वतःला विसरून इतरांना प्राधान्य देतो ना, तेव्हा आपण नकळतपणे एक असा मेसेज देत असतो की माझी काहीच किंमत नाही. बरोबर. म्हणजे इथे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. मी खरंच चांगला आहे की लोक मला फक्त गृहीत धरत आहेत? कसं आहे ना, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच. आजच्या या चर्चेत आपण याच मानसिकतेचा अगदी खोलवर वेध घेणार आहोत. लोक आपला फायदा का घेतात? यात चूक नेमकी त्यांची असते की आपली? खरं सांगू तर इथेच खरी अडचण आहे. आपल्याला नेहमी वाटतं की लोक मुद्दाम वाईट वागत आहेत किंवा ते खूप स्वार्थी आहेत. पण बहुतेक वेळा तसं नसतं. लोक मुद्दाम आपला फायदा घेत नाहीत. अच्छा, म्हणजे ते मुद्दाम करत नाहीयेत. नाही, आपणच त्यांना तशी सवय लावतो. आपण प्रत्येक गोष्टीला समजून घेतो. आपण त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध राहतो. सतत ॲडजस्ट करत राहतो. त्यामुळे लोकांना वाटायला लागतं की आपलं हे वागणं अगदी नॉर्मल आहे. हे अगदी अर्थशास्त्रातल्या त्या इन्फ्लेशन म्हणजे महागाईसारखं आहे. जेव्हा बाजारात एखाद्या गोष्टीचा पुरवठा म्हणजे सप्लाय खूप वाढतो, तेव्हा तिची किंमत आपोआप कमी होते. अगदी योग्य उदाहरण. आपण स्वतःचा वेळ आणि मदत इतकी ओव्हर सप्लाय करतो की लोकांच्या नजरेत त्याची व्हॅल्यू जवळजवळ शून्य होते. त्यांना वाटतं की हा माणूस तर नेहमीच रिकामा असतो. बापरे. म्हणजे मला इथे एका रबर बँडची आठवण येते. आपण इतरांसाठी स्वतःला इतकं ताणतो की आपला मूळ आकारच आपण हरवून बसतो. आणि मग जगाला वाटतं की हा रबर बँड मुळातच इतका मोठा आहे. हो, नक्कीच. त्यांना तो ताणलेला रबर बँडच खरा वाटू लागतो. पण रबर बँड एक ना एक दिवस तुटतोच ना. खरंय. आणि जेव्हा तो तुटतो तेव्हा लोकांना आश्चर्य वाटतं. माणूस आतून तुटत जातो, पण बाहेरून हसत राहतो. पण आपण नेमक्या कोणत्या चुका करतो, ज्यामुळे लोक आपल्याला असं गृहीत धरतात? या समस्येची मुळं प्रामुख्याने 4 मुख्य सवयींमध्ये दडलेली आहेत. या सवयी आपण इतक्या अंगवळणी पाडलेल्या असतात की त्या आपल्याला चुकीच्या वाटतच नाहीत. यातली पहिली आणि सर्वात मोठी सवय म्हणजे आपल्या आयुष्यात कोणत्याही सीमा नसणे, ज्याला आपण बाउंड्रीज म्हणतो. पण एक मिनिट, हे थोडं कठीण वाटते मला. जर मी नेहमी माझ्या सीमा स्पष्ट करत राहिलो, तर लोक मला अहंकारी समजणार नाहीत का? मला वाटतं अनेकांना हीच भीती सतावत असते. जर मी सीमारेषा आखली, तर लोक माझ्यापासून दूर जातील. मग या दोन्हींमध्ये समतोल कसा साधायचा? हाच तो गैरसमज आहे, जो आपल्याला अडकवून ठेवतो. सीमा आखणं म्हणजे उद्धटपणे वागणं नव्हे. बघा, एखाद्या घराभोवती जसं कुंपण असतं, ते कुंपण घराचं रक्षण करतं. त्याला एक गेटसुद्धा असतं. तुम्ही ठरवता की आत कुणाला येऊ द्यायचं आणि कधी. सीमा म्हणजे स्वतःच्या ऊर्जेचं आणि मानसिक शांततेचं संरक्षण करणं. अच्छा, म्हणजे कुंपण असणं याचा अर्थ असा नाही की आपण लोकांपासून तुटलो आहोत. याचा अर्थ असा की आपण आपल्या घराची काळजी घेतोय. अगदी बरोबर. आपण एक रोजच्या आयुष्यातलं उदाहरण घेऊया. समजा ऑफिसमध्ये बॉसने वीकेंडला काम सांगितलं किंवा एखाद्या नातेवाईकाने अचानक काहीतरी मोठी मदत मागितली. आणि आपल्याला नको म्हणता येत नाही. हो, सुरुवातीला आपण आनंदाने मदत करतो, पण नंतर ती एक सवय बनते. तो नातेवाईक किंवा तो बॉस आपल्याला गृहीत धरायला लागतो. आणि मग एक दिवस जेव्हा आपण खरंच मदत करू शकत नाही, तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला खूप आश्चर्य वाटतं, कारण त्याने आपल्याला कधी नाही म्हणताना पाहिलेलंच नसतं. त्याला वाटतं की हा तर नेहमीच मदतीला धावून येतो. आज अचानक काय झालं? हा असा का वागतोय? म्हणजे आपणच त्यांना ती सवय लावलेली असते आणि अचानक ती सवय मोडली की त्यांना राग येतो. आणि तिथेच नाती बिघडायला लागतात. समोरचा आपल्यालाच स्वार्थी समजायला लागतो, कारण आपण अगोदरच आपल्या सीमा स्पष्ट केलेल्या नसतात. आता याच अनुषंगाने आपण दुसरी सवय पाहूया, ती म्हणजे नको म्हणता न येणे. ही सवय पहिल्या सवयीशी खूप जवळून जोडलेली आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की आपल्याला लोक वाईट समजतील ही भीती इतकी मोठी का असते? अनेकदा आपण मेसेज टाईप करतो, मला यायला जमणार नाही, मी खूप थकलोय. पण शेवटी तो मेसेज डिलीट करून आपण पाठवतो, ओके, मी येतोय. फक्त समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून आपण स्वतःला त्रास देतो. हे असं का होतं? याचं मूळ माणसाच्या उत्क्रांतीमध्ये दडलेलं आहे. उत्क्रांतीच्या काळात समूहातून बाहेर काढलं जाणं म्हणजे मृत्यू होता.
त्यामुळे लोकांना खुश ठेवणं आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देणं हा आपल्या मेंदूचा एक टिकून राहण्याचा मार्ग बनला आहे. आपल्याला कायम समूहाचा भाग राहायचा असतो. बापरे, म्हणजे मेंदूला वाटतं की जर मी नको म्हटलं तर मला लोक सोडून देतील आणि मी एकटा पडेन. ही खूपच खोलवर रुजलेली भीती आहे तर. हो. आजच्या काळात हाच मेकॅनिझम आपल्या विरोधात काम करतो. आता हे ऐकताना अनेकांना वाटत असेल की बोलणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष बॉसला किंवा नातेवाईकाला नाही कसं म्हणायचं. इथेच खरी गोम आहे. नको म्हणण्याचं ओझं आपण स्वतःवर इतकं लादून घेतो की आपण थकून जातो. याचा परिणाम असा होतो की मनात कुठेतरी एक छोटासा राग साठत जातो. हा राग समोरच्याबद्दल नसतो, तर तो स्वतःबद्दल असतो. कारण आपण स्वतःच्या मनाचं ऐकलेलं नसतं. आपण स्वतःशीच प्रामाणिक राहिलेलो नसतो. अगदी खरंय. तुम्ही जेव्हा स्वतःच्या विरोधात जाऊन होकार देता, तेव्हा तुम्ही स्वतःचाच विश्वास गमावता. तुम्हाला आतून माहिती असतं की तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. आणि यातूनच आपली तिसरी सवय जन्माला येते. लोकांना खुश ठेवण्याची सवय, ज्याला आपण पीपल प्लीजिंग म्हणतो. अरे च्छा, हा पीपल प्लीजिंगचा जो प्रकार आहे तो तर एक आजारच बनलाय असं मला वाटतं. आपण आपली स्वतःची किंमत इतरांच्या व्हॅलिडेशनवर ठरवतो. अनेकांना वाटतं की सगळे माझ्यावर खुश असतील तरच मी एक चांगला माणूस आहे. नवरा-बायकोच्या नात्यातही अनेकदा हेच पाहायला मिळतं. एक जण सतत तडजोड करत असतो, फक्त घरात शांतता राहावी म्हणून. पण ती खरी शांतता नसते. ती फक्त वाद टाळण्यासाठी केलेली तडजोड असते. आणि जगात सगळ्यांना खुश ठेवणं पूर्णपणे अशक्य आहे. तुम्ही स्वतःचे कितीही तुकडे करून वाटले तरी कोणाला तरी ते कमी पडणारच. तसा प्रयत्न करणारा माणूस शेवटी फक्त स्वतःलाच थकवतो. तो कधी स्वतःसाठी जगू शकत नाही. म्हणजे आपण सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःलाच दुःखी करून घेतो. आपला आनंद आपण इतरांच्या हातात सोपवून देतो. हे ऐकायला खूपच भयंकर वाटतं. आणि यातून बाहेर पडणं कठीण होतं. कारण माणसाला वाटतं की मी जितका जास्त त्याग करेन तितकं लोक माझ्यावर जास्त प्रेम करतील. पण प्रत्यक्षात लोक त्यागाची किंमत ठेवत नाहीत. ते फक्त सोयीचा विचार करतात. आणि इथेच आपली चौथी सवय समोर येते, स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं. म्हणजे आतून जाणवत असतं की कोणीतरी आपल्याला गृहीत धरताय, तरीही आपण स्वतःची समजूत काढतो की जाऊ दे, मीच ॲडजस्ट करतो. आपण आपल्याच मनाला गप्प करतो. हो, आपण स्वतःला सतत सांगतो की सगळं ठीक होईल, पण भावना दावून ठेवल्याने त्या नष्ट होत नाहीत. त्या फक्त साचून राहतात. जसे एखाद्या बँकेत आपण कर्ज घेतो. सध्याची गरज भागवण्यासाठी आपण भविष्यातली कमाई गहाण ठेवतो. तसंच आपण सध्याचे वाद टाळण्यासाठी आपल्या भविष्यातल्या मानसिक शांततेवर कर्ज काढत असतो. बापरे, हे खूपच खोल आहे. एक दिवस हे भावनिक कर्ज इतकं वाढतं की माणूस आतून कोसळतो, ज्याला आपण बर्नआउट म्हणतो. पण मला एक सांगा, आपल्या समाजात नेहमी दुसऱ्यांना मदत करणं हा खूप मोठा गुण मानला जातो. लहानपणापासून आपल्याला हेच शिकवलं जातं. मग आता आपण अचानक नको म्हणायला लागलो तर ते स्वार्थीपणाचं लक्षण नाही का? मला स्वतःला अशावेळी खूप अपराधी वाटतं. अपराधीपणा नैसर्गिक आहे, कारण आपल्याला तसंच शिकवलं गेलंय. पण मदत करणं आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडणे यात एक खूप मोठा फरक आहे. मदत करणं हा नक्कीच चांगला गुण आहे, पण त्यासाठी स्वतःला संपवणं हा गुण नाही. म्हणजे विमानात जशी सूचना देतात की दुसऱ्याला ऑक्सिजन मास्क लावण्यापूर्वी स्वतःचा मास्क आधी लावा, तसाच काहीचा प्रकार आहे का हा? अगदी योग्य उदाहरण दिलं तुम्ही. जर तुमच्याकडेच ऑक्सिजन नसेल तर तुम्ही दुसऱ्याला कसं वाचवणार? प्रत्येक माणसाला समजून घेतलं जाण्याची गरज असते. त्यात आपण स्वतःसुद्धा आलोच. स्वतःचा विचार करणं हा स्वार्थीपणा नाही, ती स्वतःची काळजी घेण्याची पहिली पायरी आहे. खरंय, जोपर्यंत आपण स्वतः आतून ठाम आणि आनंदी नसतो तोपर्यंत आपण दुसऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत करूच शकत नाही. हे खूपच स्पष्ट करणारं आहे. आपण आत्तापर्यंत ज्या कृतींबद्दल बोललो, जसं की होकार देणे किंवा सतत मदत करणे, पण त्या लोकांचं काय जे काहीच बोलत नाहीत, जे नेहमी शांत राहतात? अनेक घरांमध्ये अशी एक व्यक्ती असते जी कधीच वाद घालत नाही. त्यांची मानसिक कुंडी कशी होते? शांत लोकांची स्थिती आणखीनच गुंतागुंतीची असते. जे लोक कधीच वाद घालत नाहीत किंवा आपला आवाज चढवत नाहीत, त्यांना समाज खूप सहजपणे गृहीत धरतो. त्यांच्या शांततेचा अर्थ अनेकदा चुकीचा काढला जातो. कारण लोकांना वाटतं की या शांत व्यक्तीला कशानेही फरक पडत नाही, यांच्या भावना दुखावल्या तरी चालतील, हे कुठे काय बोलणार आहेत.
म्हणजे आपण त्यांच्या मौनाला त्यांची परवानगी समजतो. हो, पण सत्य हे असतं की शांत लोकांना सगळं कळत असतं. त्यांना प्रत्येक गोष्ट खूप तीव्रतेने जाणवत असते. ते फक्त प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करत नाहीत. त्यांची शांतता ही त्यांची सहनशीलता असते. त्यांचा अजाणपणा नसतो. हे खूपच खरं आहे. अनेकदा शांततेला संमती समजण्याची खूप मोठी चूक लोक करतात. किंवा लोकांना वाटतं की याला काही समजतच नाहीये. आपण यांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेऊ शकतो. यामुळे त्यांच्यावर खूप अन्याय होतो. आणि याच चुकीच्या समजुतीमुळे शांत लोक आतल्यात कुढत राहतात. त्यांना वाटतं की माझ्या भावनांना काही किंमतच नाहीये. त्यांची कोंडी शब्दांत न सांगता येण्यासारखी असते. ते सगळा भार एकटेच उचलत राहतात. म्हणजे बोलणाऱ्याला किंमत मिळते आणि शांत राहणाऱ्याला गृहीत धरलं जातं. ही समाजाची खूप मोठी शोकांतिका आहे. मग या सगळ्या चक्रातून बाहेर पडायचा मार्ग काय? ज्यांना सतत गृहीत धरलं जातं त्यांनी नेमकं काय करायला हवं? बघा, आपण जगाला किंवा इतरांच्या वागण्याला कंट्रोल करू शकत नाही. लोक कदाचित बदलतील किंवा बदलणारही नाहीत. पण आपण स्वतःला नक्कीच ओळखू शकतो. बदलाची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागेल. म्हणजे आपल्यालाच आपलं कवच बदलावं लागेल. आपल्यालाच आपलं मूल्य ठरवावं लागेल. नक्कीच. दुसऱ्यांसाठी काही करणं किंवा चांगलं असणं अजिबात चुकीचं नाही. पण स्वतःला पूर्णपणे हरवणं हे नक्कीच चुकीचं आहे. आपली ऊर्जा, आपला वेळ आणि आपल्या भावना तितक्याच महत्त्वाच्या आहेत, जितक्या दुसऱ्यांच्या असतात. आपण स्वतःला जेवढी किंमत देऊ तेवढीच किंमत जग आपल्याला देईल. हे एक कटू पण अत्यंत सत्य वास्तव आहे. जर आपण स्वतःला कचऱ्यासारखं वागवलं तर जग आपल्याला कचऱ्याच्या डब्यातच टाकेल. अगदी बरोबर. आपण आपल्या मर्यादा ओळखणं खूप गरजेचं आहे. कधी थांबायचं हे आपल्याला समजायला हवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरज पडेल तेव्हा अत्यंत शांतपणे पण ठामपणे नको म्हणायला शिकणं. यात राग किंवा भांडण करण्याची अजिबात गरज नाही. म्हणजे नको म्हणताना चिडचिड करण्याची किंवा स्पष्टीकरण देण्याचीही गरज नाही. फक्त शांतपणे नकार देता आला पाहिजे. हो, जेव्हा आपण स्वतःचा आणि स्वतःच्या वेळेचा आदर करायला शिकतो, तेव्हा जगही हळूहळू आपला आदर करायला लागतं. स्वतःचा सन्मान ही नेहमी स्वतःची जबाबदारी असते. ती इतरांकडून मिळण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःला दिली पाहिजे. हे खूपच सखोल आणि विचार करायला लावणारं आहे. आपण आजच्या चर्चेची सुरुवात केली होती एका साध्या पण बोचऱ्या प्रश्नाने. आपण चांगले आहोत की गृहीत धरले जातोय? आणि मला वाटतं या संपूर्ण संवादातून हे अगदी स्पष्ट झालं आहे की आपला चांगुलपणा तेव्हाच खरा आणि शाश्वत ठरतो, जेव्हा त्यात स्वतःचाही तितकाच आदर आणि समावेश असतो. हो, स्वतःला वगळून केलेला चांगुलपणा हा केवळ एक तडजोड असते आणि तडजोडीवर उभारलेली नाती कधीच समाधान देत नाहीत. कधीकधी आपण जे पाहतो ते पूर्ण चित्र नसतं. खरं काय चाललंय ते फक्त शांततेत समजतं. अगदी खरं आहे. आणि याच अनुषंगाने या चर्चेच्या शेवटी एक विचार जो मला खूप अस्वस्थ करतोय, तो विचार आपण सगळ्यांनी स्वतःला एकांतात विचारणं गरजेचं आहे. जर आपला चांगुलपणा टिकवण्यासाठी आपल्याला सतत स्वतःशीच खोटं वागावं लागत असेल, जर आतून तुटत असतानाही आपल्याला जगासमोर हसावं लागत असेल, तर तो खरंच आपला चांगुलपणा आहे की फक्त वाट टाळण्यासाठी आपण पांघरलेला एक मुखवटा? अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांवर आपण इथे अमृत मंथनवर मनमोकळं बोलत राहतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करा आणि अमृत मंथनला सबस्क्राईब करायला विसरू नका.